हे उघडलंय आता त्रिमूर्ती नारायण मंदिर. इथे एकूण 4 मंदिर आहेत. हे त्रिमूर्ती नारायण, खाली सोमेश्वर मंदिर हे एक मंदिर आहे. आणि आता माझ्यासोबत आहेत हे सध्या इथे इकडचं पाहतात सगळं. तर आर्किओलॉजिकल साईट मध्ये आहे. हे राष्ट्रकूट, चालुक्य, होयसाळ, विजयनगर, शिवनास, ह्या सगळ्या 8व्या-9व्या शतकातलं हे मंदिर आहे. या सर्वांनी हे सांभाळलं, म्हणजे सगळ्यांचे शिलालेख ह्याच्यामध्ये आपल्याला आढळतात. ये शिवमंदिर है। अच्छा, अच्छा त्रिमूर्ति, इसीलिए त्रिमूर्त। हाँ हाँ हाँ, अच्छा एक मिनिट. हे शिव आहेत. ब्रह्मा म्हणजे इथे 3 मूर्ती आहेत, म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश. आणि हे जे आहेत हे शिव आहेत. आणि आजूबाजूला म्हणजे 3 मंदिर आहेत ह्या एका ह्याच्यामध्ये. हे शिव आहेत आणि हे 8व्या-9व्या शतकातलं आहे. इकडे नंदी दिसतोय आपल्याला. आणि हे जे आहे हे अशा पद्धतीचं स्ट्रक्चर है। यहाँ पे ये कौन था? ये सब टूट गए हैं। ये मुझे लगता है कार्तिकेय होंगे ये, क्योंकि ये वो पिकॉक के उस पे है ना। हाँ हाँ, ये महिषासुर मर्दिनी है क्या? ये कहाँ पे अंदर था? हाँ, हे महिषासुर मर्दिनी. हे इकडे हे 3 आहेत. 3 अच्छा, हर जगह शिव है, शिव जी है. ये ब्रह्मलिंग है. ये ब्रह्मलिंग है, शिवलिंग है. नहीं, पानी पीठ है ना, उधर साइड रहे तो शिवलिंग, इधर साइड रहे तो ब्रह्मलिंग, ब्रह्मा कमला. ओके, ये ब्रह्मा का इसका फेस से टैटू नहीं होता. ब्रह्मा का फेस का टैटू नहीं होता. अच्छा, बहुत अलग रेयर मिलेगा. हाँ हाँ हाँ, लिंग रूप से ब्रह्मा रहता है. अच्छा अच्छा अच्छा, लिंग ब्रह्म पूरा पानी पीटा लेफ्ट उस साइड आया तो शिवलिंग, शिवलिंग आया तो ब्रह्मलिंग. ब्रह्म का टेम्पल मिले तो बहुत मुश्किल है. हाँ, बहुत रेयर. हाँ हाँ, पूरा टूट गया है. ये सब पूरा टूटा हुआ है ना. ये कहाँ का था? बाहर वाला. यहाँ था तो मिलता है, मिला था ना क्लीन करने के बाद ही रखती है. हाँ हाँ हाँ. शिव आहेत, इकडे ब्रह्मा आहे आणि इकडे आहे ना हे विष्णू आहे. हे विष्णूचं आहे. हे पूर्ण हे त्याच्या हातात हात तुटलेले आहेत, त्यामुळे हे विष्णू आहे. आणि ब्रह्मा आहे तिथे लिंगच आहे, म्हणजे ब्रह्माचा मुख नाही आहे. अच्छा, ये दशावतार है. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ये दशावतार है. कृष्ण परशुराम लास्ट है ना, कल्कि. हाँ, लास्ट. ये कौन है? कल्कि. कल्कि लास्ट में बुद्धा है. बुद्धा, परशुराम नहीं, श्री कृष्ण. ये पता नहीं. श्री कृष्ण, हाँ. पाहिलं इकडे हे ब्रह्मा आहे, हे लिंग स्वरूपात आहे. इथे शिवजी आहेत शिवलिंग स्वरूपात, आणि इकडे विष्णू आहेत. आणि या ज्या इथे सगळ्या पट्टिकावर पण कोरलेलं आहे. आणि अतिशय सुंदर मंदिर आहे. त्याला त्रिपुरा, कौन सा मंदिर? त्रिनारायण मंदिर असं म्हणतात. कौन सा टेम्पल कौन सा बोलता है? आणि हे राष्ट्रकूट, मी ते विसरले नाव. तर राष्ट्रकूट आणि त्याच्यानंतर चालुक्य, नंतर त्याच्यानंतर चालुक्य, होयसाळ, शिवनास आणि विजयनगर ह्या सगळ्यांचे शिलालेख ह्याच्या मंदिरामध्ये सापडतात. त्रिमूर्ती नारायण विसरून. इकडे वीरगळ आहेत समोर, जे पाहून दिसत आहेत ते.
बरंच पडझड झालेली आहे मंदिराची. आणि हे जो बाहेरचे जे देवकोष्टक आहेत त्या देवकोष्टकात कुठेही मूर्ती नाही आहेत. म्हणजे आधी मूर्ती आहेत पण आता त्या सगळ्या पडलेल्या किंवा पाडलेल्या अवस्थेत आहेत. इथून जे बंडालिके नावाचं गाव आहे इथून जवळच, तिथे बस वगैरे काही येत नाही. नरसापूर पर्यंत बस येते आणि रिक्षा पण, म्हणजे तसं येणं तसं अवघड आहे. सगळेजण गाड्यांवर जातात 2 चाकी. आणि तिथे मुस्लिम अर्धी वस्ती मुस्लिम आहे. इकडे सगळ्या सुपारीच्या बागा आहेत एकदम सुंदर. खूप म्हणजे एरिया खूप सुंदर आहे. इकडे जास्त काही रहदारी नाही, काही नाही, त्याच्यामुळे एकदम मस्त वाटतं. हे त्रिकुट नारायण किंवा त्रिमूर्ती नारायण मंदिर जे आहेत ना, तर त्याच्यात वरचं जे आहे ते होयसाळांचं ते साम्राज्याचं प्रतीकचिन्ह आहे. उग्र नरसिंह असं आहे. आणि त्याच्यामुळे कर्नाटकात खूप ठिकाणी नृसिंह जे आहेत ना त्यांची मंदिर आहेत. अगदी उंच उंच टेकड्यांवर खूप सुंदर सुंदर मंदिर आहेत. अभी ये कौन सा मंदिर है? मंडप है, महानवमी मंडप. अच्छा, सिर्फ मंडप है, ये मंडप है. वहाँ जाके बैठने के लिए, रुकने के लिए ऐसा है ना वो? हाँ, वो मंदिर नहीं है. देख सकते हैं ना अंदर. पुराना में डांस की नृत्य